नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव प्रकाशन पुणेमध्ये आपलं स्वागत आहे। आता परीक्षांचा बराचसा धुमाकूळ चालू आहे। TCS IBPS मार्फत पण बऱ्याचशा परीक्षा घेण्यात येत आहे। शिवाय गट ब गट क ची सुद्धा मुख्य परीक्षा आता आहे आणि पुढच्या म्हणजे 2024च्या परीक्षांचं शेड्यूल देखील आयोगाकडून लवकरच पडेल आणि तिथेही परीक्षासाठी आपल्याला बऱ्याचशा बाबी आत्तापासूनच तयार कराव्या लागतील। तर याचाच एक भाग म्हणून आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत तो आहे महत्त्वाची संमेलने, परिषदा किंवा महोत्सव। पहा विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन किंवा ज्या वेगवेगळ्या संघटना किंवा साहित्य परिषदा आहेत त्यांच्याकडून बरेचसे संमेलनं होत असतात। तर या संमेलनाचा अभ्यास कसा करायचा, ते लक्षात काय ठेवायचं, आयोगाने कशावर प्रश्न विचारलेले आहेत आणि मागच्या 1 वर्षामध्ये कोणकोणते प्रमुख परिषदा झाले याचा आपण आढावा घेऊ, त्याच्यावरती एक नजर टाकूया। पहा, कोणती परिषद किंवा संमेलन किंवा महोत्सव म्हटलं तर त्याच्या 3-4 बाबी या आपण लक्षातच ठेवायचं। पहिलं, ते कितवं संमेलन होतं, कधी पार पडलं, कोठे पार पडलं, त्याचे अध्यक्ष किंवा उद्घाटक कोण होते आणि त्याच्यामध्ये एखादी झालेली प्रमुख बाब किंवा त्याची थीम इत्यादी बाबी आपण लक्षात घेतलं की आपला 99% प्रश्न हा त्याच्यामध्ये कव्हर होतो। तर पाहूया काही सॅम्पल किंवा काही महत्त्वाची जी परिषदा मागच्या 1 वर्षामध्ये पार पडलेल्या आहे तर त्या परिषदेतला भाग 1 आपण पाहू, ज्याच्यामध्ये प्रादेशिक राष्ट्रीय परिषदा आहेत। भाग 2 मध्ये आपण काही आंतरराष्ट्रीय परिषदा पाहू। पहिलं संमेलन किंवा परिषद आहे 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। पहा, दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून साहित्य संमेलन आयोजित करण्यात येतं, म्हणून या संमेलनाला खूप महत्त्व आहे। अखिल भारतीय म्हणजे भारतातल्या कोणत्याही ठिकाणी ते घेतलं जाऊ शकतं। तर रिसेंट 96वं संमेलन झालं वर्धा इथं आणि वर्ध्यात पार पडलेले हे दुसरे संमेलन होतं। कधी पार पडलं, 3 ते 5 फेब्रुवारी 2023 रोजी आणि याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर। याशिवाय आता पुढच्या वर्षी 2024 साली जे संमेलन होणार आहे ते अमळनेर, जळगाव जिल्ह्यामधल्या अमळनेर इथं होणार आहे, हेही आपल्याला माहीत असावं। डॉक्टर रवींद्र शोभणे हे त्याचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यानंतरचं पाहू 17वे विद्रोही साहित्य संमेलन। या 2 संमेलनाचा असा संबंध आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासोबतच विद्रोही साहित्य संमेलन देखील पार पडतं। म्हणजे यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या मुद्द्यांवरती इथे विद्रोह केला जातो, म्हणजे त्याच्यावर बहिष्कार घालणे किंवा त्याच्या विरोधी मते मांडणे, म्हणून याला विद्रोही साहित्य संमेलन असं म्हटलेलं आहे। नो डाऊट हे वर्ध्यात झालं म्हणून हेही त्याच्यासोबतच वर्ध्यामध्ये पार पडलं, परंतु हे 17वे होते, हे लक्षात असू दे। हे 96वे संमेलन होतं। 4 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान ते पार पडलं। त्याचे अध्यक्ष होते चंद्रकांत वानखेडे आणि स्वागताध्यक्ष होते आपले सर्वांचे लाडके, यूट्यूबवरती खूप प्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व नितेश कराळे सर। ठीक आहे, त्याच्या पुढचं संमेलन पाहू 26वे राष्ट्रीय युवा महोत्सव। आपल्या सर्वांना माहीत आहे की स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन 12 जानेवारी हा आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो, म्हणून दरवर्षी त्यांच्या जन्मदिनानिमित्त 12 ते 16 जानेवारी दरम्यानच हे संमेलन पार पडतं। तर या वर्षीच्या संमेलनाविषयी आपण पाहू। हे 26वे संमेलन होतं। हुबळी आणि धारवाड शहर कर्नाटकमध्ये हे पार पडलं 12 ते 16 जानेवारी 2023 दरम्यान। उद्घाटक होते पंतप्रधान नरेंद्र मोदी। बऱ्याच संमेलनाचे उद्घाटक जनरली पंतप्रधान असतात आणि ज्या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधानांनी केलेले नाही ते अपवादात्मक आहेत, याच्यावरती जास्त फोकस करा तुम्ही, कारण आयोगाकडून जे प्रश्न विचारण्यात येतात ते ट्रिकी प्रश्न असतात। जनरली पंतप्रधान नरेंद्र मोदी हा ऑप्शन तिथे असतोच। या संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं आणि त्याची मुख्य संकल्पना होती विकसित युवा विकसित भारत। त्यानंतरचं संमेलन पाहू 17वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन। तर महात्मा गांधीजी 1905 साली दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले आणि त्याचं एक प्रयोजन म्हणून किंवा त्यांचा सन्मान म्हणून हे दरवर्षाच्या जानेवारी महिन्यामध्ये साजरं केलं जातं। तर यावर्षीचं संमेलन इंदोर मध्य प्रदेशमध्ये पार पडलं 8 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान। याचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केलं आणि मुख्य अतिथी हे ऑड आहे, विचारण्याची शक्यता असू शकते। तर या संमेलनामध्ये किंवा या संमेलनाच्या
मुख्य अतिथीमध्ये गयाना देशाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मोहम्मद इरफान अली हे उपस्थित होते, लक्षात असू द्या, देश गयाना. त्यानंतरचं संमेलन आहे 108वी भारतीय विज्ञान काँग्रेस परिषद, म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस असोसिएशनकडून ही परिषद दरवर्षी घेण्यात येते आणि यावर्षीची 108वी परिषद होती. ही परिषद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर इथं पार पडली, महाराष्ट्रात झालेली आहे. आणि याचं कारण असं की हे जे विद्यापीठ आहे याच्या स्थापनेला यावर्षी 2023 साली 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे त्या विद्यापीठाचं आणि त्या कारणामुळे ती परिषद इथे पार पडली. 3 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान उद्घाटक होते पंतप्रधान नरेंद्र मोदी. ठीक आहे, पुढचं संमेलन पाहू. 21वे आचार्य आत्रे साहित्य संमेलन, प्रादेशिक संमेलन आहे महाराष्ट्र पातळीवरचं. यावर्षी हे संमेलन सासवड जिल्हा पुणे येथे पार पडलं. आणि सासवडला पार पडण्याचं एक प्रयोजन म्हणजे काय, आचार्य आत्रे यांचा जन्मस्थळ आहे ते आणि त्यांचं 120वी जयंती वर्ष आहे 2023, त्यानिमित्ताने ते सासवड इथं पार पडलं. 13 ते 14 ऑगस्ट 2023 दरम्यान. याचे अध्यक्ष होते ज्येष्ठ लेखिका डॉक्टर अश्विनी धोंगडे. ठीक आहे, पुढचं संमेलन आहे उन्मेष उत्कर्ष महोत्सव. आता उन्मेष आणि उत्कर्ष हा महोत्सव पहिल्यांदाच झालेला आहे, त्याचं पहिलंच वर्ष आहे ते. कुठं झालं, भोपाळ इथं मध्य प्रदेश, 3 ते 5 ऑगस्ट 2023 दरम्यान. आणि उद्घाटक होत्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. इथं ऑड आहे, आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं की 2-3 संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. या संमेलनाचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं, म्हणून ऑड आहे, लक्षात असू द्या. आता कधी कधी विचारलं जाऊ शकतं की उन्मेष आणि उत्कर्ष काय, तर उन्मेष हा आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव आहे आणि जवळपास 15 देश या साहित्य महोत्सवामध्ये समाविष्ट झाले होते, म्हणून आशिया खंडातला हा सर्वात मोठा साहित्य महोत्सव ठरलेला आहे. आणि उत्कर्ष काय, तर लोक व आदिवासी कला महोत्सव आहे. हा दोन्हीतला डिफरन्स लक्षात असू द्या. हा उन्मेष साहित्य महोत्सव आणि हा आदिवासी कला महोत्सव. त्यानंतरचं पाहू 26वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद. 2023 साली ज्या पूर्व किंवा मुख्य परीक्षा झाल्या त्यातल्या एका परीक्षेमध्ये 25वी ई गव्हर्नन्स परिषद कुठे पार पडली होती असं विचारलं होतं. महत्त्वाची परिषद आहे म्हणून आपण 26वी पाहू. ही इंदूर मध्य प्रदेश इथं पार पडली 24 ते 25 ऑगस्ट 2023 दरम्यान. याचे उद्घाटक इथे ऑड आहे मध्य प्रदेशचे मंत्री ओम प्रकाश साखलेचा. मध्य प्रदेशचे सूक्ष्म लघु उद्योग मंत्री आणि विज्ञान तंत्रज्ञान मंत्री पण आहेत प्रकाश साखलेचा, यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. मुख्य संकल्पना थीम होती विकसनशील भारत नागरिकांचे सक्षमीकरण. पुढची परिषद किंवा संमेलन पाहू 7th इंडिया मोबाईल काँग्रेस परिषद. तर इंडिया मोबाईल काँग्रेस परिषद घेण्याचा उद्देश असा असतो की जे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये, डिजिटल क्षेत्रामध्ये किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जे जे जगामध्ये बदल होत आहेत, नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येते, त्याची चर्चा करण्याचं काम, त्याचे करार करण्याचं काम या परिषदेमध्ये होत असतं. तर अशी इंडिया मोबाईल काँग्रेस ही भारत मंडपम नवी दिल्ली इथे झालेली आहे 27 ते 29 ऑगस्ट 2023 दरम्यान आणि त्याचे उद्घाटक होते पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारत मंडपमला G20ची 18वी शिखर परिषद देखील पार पडली होती, तिथंच इंडिया मोबाईल काँग्रेस पण पार पडली. त्यानंतरची परिषद आहे 3री जागतिक भारतीय सागरी शिखर परिषद ग्लोबल मेरीटाईम इंडिया समिट. जगामध्ये सागरी क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या तंत्रज्ञान किंवा वेगवेगळ्या शिप्स जहाज विकसित होतात त्याच्याशी संबंधित वेगवेगळे देश इथं एकत्रित येतात आणि एकमेकांचं तंत्रज्ञान शेअर करतात. तर अशी 3री जागतिक भारतीय सागरी शिखर परिषद पार पडली BKC संकुल मुंबई इथं. जनरली ऑप्शनमध्ये मुंबई, दिल्ली, बँगलोर, चेन्नई असे ऑप्शन असतातच, म्हणून पर्टिक्युलर लक्षात असू द्या नवी दिल्ली सोडून जिथे जिथे झालेले आहेत बाकीच्या. तर ही आपल्या महाराष्ट्रात बांद्रा कुर्ला संकुल ज्याला आपण BKC म्हणतो मुंबईमध्ये, तिथं ही परिषद पार पडली 17 ते 19 ऑक्टोबर 2023 दरम्यान. उद्घाटक होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि याची जी मुख्य संकल्पना आहे ती होती कनेक्ट, कोलॅबोरेट अँड क्रिएट. कधी कधी थीमवर पण मुख्य परीक्षेला प्रश्न विचारले जातात. त्यानंतरची परिषद पाहू 9वी राष्ट्रकुल संसदीय परिषद, कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन समिट असं म्हटलं जातं त्याला. म्हणजे राष्ट्रकुल जे देश आहेत राष्ट्रकुल संघटनेतले, तर त्या देशांचे
संसदीय प्रमुख किंवा त्याचे संसदेचे जे अध्यक्ष आहेत ते या परिषदेत भाग घेतात. तर अशी 9वी राष्ट्रकुल संसदीय परिषद आपल्या भारतामध्ये उदयपूर राजस्थान इथं पार पडली 21-22 ऑगस्ट 2023 दरम्यान. आणि उद्घाटक होते, आता ही संसदीय परिषद आहे म्हणून याचे उद्घाटक होते भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला. त्यानंतरची परिषद पाहू आपण. पहिला दीपगृह महोत्सव, ज्याला आपण म्हणतो लाईट हाऊस फेस्टिवल. तर हा भारतातला पहिलाच दीपगृह महोत्सव आहे, आतापर्यंत हा पार पडला नव्हता. तो पणजी गोवा इथं पार पडला सप्टेंबर 2023 दरम्यान. आणि त्याचे उद्घाटक होते सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री. यासोबतच प्रमोद सावंत, गोव्याचे मुख्यमंत्री, या दोघांनी मिळून त्याचं उद्घाटन केलं. त्यानंतरची 14वी जागतिक मसाले परिषद, ज्याला आपण म्हणतो स्पायसेस, ग्लोबल स्पायसेस समिट. तर ही स्पायसेस समिट ही एकूणामध्ये 14वी होती. ती पार पडली नवी मुंबई इथं 15 ते 17 सप्टेंबर 2023 दरम्यान. कोणामार्फत आयोजित केली जाते? वर्ल्ड स्पाइस काँग्रेस, भारताचे मसाले मंडळ आणि वाणिज्य उद्योग मंत्रालयाद्वारे या परिषदेचं आयोजन केलं जातं. त्यानंतरची अत्यंत महत्त्वाची परिषद आहे पारंपरिक औषधांवरील पहिली जागतिक परिषद, म्हणजे ग्लोबल समिट ऑन ट्रॅडिशनल मेडिसिन. तर आत्तापर्यंत ही परिषद झाली नव्हती, पहिल्यांदाच ही परिषद झाली आणि ती झाली गांधीनगर, गुजरात इथं 17 ते 18 ऑगस्ट 2023 दरम्यान. याचे आयोजक होते भारताचे आयुष मंत्रालय आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. त्याच्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. आणि या परिषदेमध्ये गुजरात घोषणापत्राचा स्वीकार करण्यात आलेला आहे, जो आपण 38 आवृत्तीमध्ये डिटेलमध्ये दिलेला आहे. म्हणून या परिषदेला विशेष महत्त्व आहे. एकतरी पहिली होती, भारतात झाली आणि तिथं गुजरात घोषणापत्र स्वीकारलेलं आहे. आणि त्यानंतरचे राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड 2023, म्हणजे एक स्पर्धेसारखी ही परिषद आहे, याला स्पर्धा म्हटलं तरी चालेल. ही झाली भोपाळ इथं 18 ते 20 जून 2023 दरम्यान. आणि याचे उद्घाटक होते मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल. तर हे आपल्याला माहिती आहे की 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो 2015 पासून. तर त्याच धर्तीवर राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड आयोजित केली होती मध्य प्रदेशने. आणि याच्यामध्ये 7 सुवर्ण, 7 रौप्य आणि 7 कांस्य पदके वितरित करण्यात आलेली आहे, म्हणून सुद्धा याला विशेष महत्त्व आहे. तर अशा पद्धतीने ज्या वेगवेगळ्या परिषद असतात त्यातले प्रादेशिक किंवा राष्ट्रीय लेवलचे जे महत्त्वाचे परिषद आहेत त्या आपण पाहिल्या. बाकीच्या आपल्या 4 एडिशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय लेवलच्या, राष्ट्रीय आणि प्रादेशिक लेवलच्या ज्या परिषदा होतात, तर ज्या महत्त्वाच्या परिषद आहेत त्यांचा आपण डिटेलमध्ये देतो. आणि सांस्कृतिक घडामोडी या टॉपिकच्या शेवटी आपण एक तक्ता देतो, ज्याच्यामध्ये जे मायनर परिषद आहेत त्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून आपला मार्क्स जाऊ नये म्हणून आपण तक्त्याच्या स्वरूपात, जसं आत्ता तक्ता पाहिला तसं तक्त्याच्या स्वरूपात वेगवेगळ्या परिषदा दिलेल्या आहेत. जवळपास 40-50 परिषदा ते आहेत. मग किमान वाचलं तरी आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये ते स्टोअर राहतं, म्हणून आपण त्या सगळे तिथे कव्हर केलेलं आहे. तर या 4ही घडामोडी, या 4ही एडिशनमध्ये 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंतच्या घडामोडी समाविष्ट आहेत. त्या सर्व व्यवस्थित वाचा, त्याचं रिव्हिजन करा. आणि प्रत्येक परीक्षेमध्ये 75 ते 80% प्रश्न हे आपल्या पुस्तकातून विचारण्यात येत आहेत. त्याच्यामुळे विश्वासाने पुस्तक खरेदी करा, व्यवस्थित वाचा. आणि एक लक्षात असू द्या की आपल्याला 100 पैकी 100 चालू घडामोडीचे प्रश्न तर कुणाच्याच पुस्तकातून येत नाहीत. त्यामुळे आपण म्हणू शकत नाही की 100% प्रश्न आमच्या पुस्तकातून येतात. पण जे 75 ते 80% प्रश्न येतात त्यातलाही काही प्रश्न चुकू देऊ नका, तेव्हा जाऊन तुम्ही मेरिटमध्ये इतरांपेक्षा वरती येताल. कारण इतर विषय जे भूगोल, पॉलिटिकल सायन्स, याच्यामध्ये जनरली 2-2, 4-4 पुस्तकं आपण वाचली की तेच प्रश्न पुन्हा पुन्हा येतात, फिरून येतात, वेगळ्या प्रकारे विचारले जातात. परंतु करंटमध्ये तसं नाही आहे. एक पुस्तक वाचलं की आपल्याला सफिशियंट होत नाही. म्हणून दर दिवशी काही ना काही करंट इव्हेंट होत असते, दर दिवशी आपल्याला अपडेट व्हावं लागतं. म्हणून तुम्ही एक पुस्तक वाचण्यापेक्षा 4ही एडिशन मी का म्हणतो, कारण 1 वर्षाच्या घडामोडी त्यामध्ये विचारल्या जातात. म्हणून आपलं जे जानेवारी 2024ला इयरबुक येईल तिथे आपले 2023च्या सगळ्या घडामोडी असतील. म्हणून तुम्हाला एक पुस्तक ते सफिशियंट राहील. आत्ता सध्यापर्यंत 31 डिसेंबर 2023 पर्यंत ज्या परीक्षा आहेत, गडब मुख्य, गटक मुख्य किंवा TCS IBPS, त्याच्यासाठी तुम्ही 4ही एडिशनचा व्यवस्थित अभ्यास करा. आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे अभिनव प्रकाशन पुणे, त्याचा QR कोड इथं दिलेला आहे, तो स्कॅन करा. त्यावरती आपण डेली करंट इव्हेंट्स किंवा आयोगाच्या जाहिराती, निकाल, वेगवेगळे जे प्रसिद्धीपत्रक आहेत ते इथे अपलोड करत असतो. आपल्या या टेलिग्राम चॅनल व्यतिरिक्त
आपलं व्हॉट्सॲपचं पण एक ग्रुप आहे, त्याच्यावरती तुम्ही आपला व्हॉट्सॲप नंबर आहे पुस्तकावर, ते रिक्वेस्ट पाठवा, त्याला आपण जॉईन करून घेऊ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आत्ता जसं आपण आंतरराष्ट्रीय परिषदा घेतल्या, तसं आणखी एखाद्या टॉपिकवरती तुम्हाला वाटतंय की घेणं आवश्यक आहे, कॉन्सेप्च्युअल आहे, लक्षात ठेवण्यासाठी काय करावं लागेल, तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की ते कळवा. आपण त्याच्यावर नक्की व्हिडिओ शूट करूया. आगामी ज्या परीक्षा तुमच्या आहेत त्यासाठी तुम्हाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. आणि 37 आणि 38वी आवृत्ती जी आहे, तर या आवृत्तीची सॅम्पल कॉपी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे. शिवाय त्यांची लिंक पण देत आहे ऑनलाईन खरेदीची. या सगळ्या एडिशन्स आपल्या महाराष्ट्रात सगळ्या दुकानदारांकडे उपलब्ध आहे. शिवाय ॲमेझॉनवरती उपलब्ध आहे, ksagaronline.com वरती पण उपलब्ध आहेत. असे आपले गणित बुद्धिमत्ताची देखील पुस्तके आहेत. नक्की वाचा आणि त्याचा परीक्षेसाठी लाभ करून घ्या. तर आगामी परीक्षेसाठी तुम्हाला पुनश्च एकदा माझ्या हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू.